शुभ सकाळ, धम्म सकाळ सर्वांना. कसे आहात सर्वजण? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असाल. तर साई वर्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण एका नवीन विषयासोबत आज आलेलो आहोत. भरपूर दिवसांनी लॉंग व्हिडिओ शूट झालेला आहे, तो म्हणजे अशोक खरात प्रकरण. तर तुम्हा आम्हाला चर्चेचं प्रकरण आहे आणि बरेच लोक म्हणतात की वर्षाताई अशोक खरात यांच्यावरती बोला, कारण सकाळचा माझा लाईव्ह असतो. तर म्हटलं ठीक आहे, आपण एक लॉंग व्हिडिओ याच्या संदर्भात बनवू. तर मला असं म्हणायचं आहे, अशोक बाबा खरात प्रकरण कधी समोर आलं असतं का? कधीच आलं नसतं. कारण याच्यामध्ये मोठमोठे मंत्री सामील आहेत. बरं, त्या मंत्र्यांवरती आपल्याला बोलायचंच नाही. बोलायचं आहे आपल्याला अंधश्रद्धेविषयी. कारण विज्ञानाच्या ह्या आपल्या जगामध्ये अजूनही लोक भरकटलेली आहेत, याचंच खूप दुःख आहे. अशोक बाबा खरात प्रकरण बाहेर का आलं बरं? तर त्याच्या ऑफिसमध्ये जो नितीन जाधव नावाचा जो मुलगा होता, तो मुलगा त्या मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर अशोक खरात म्हटला, तुझ्या बायकोला एक दिवस भेटायला घेऊन ये. त्याला तर माहिती आहे की त्याचा मालक काय काम करतो, त्याचा मालक नेमकं काय करत असतो. बायकोला भेटायला तर घेऊन यायचं आहे, मग करायचं काय? मग त्यानं काय केलं, त्या ऑफिसमध्ये सगळीकडे स्पाय कॅमेरे बसवून दिले आणि भेटायला वगैरे घेऊन गेला, पण त्याचा काही विषय नव्हता. असेच त्याची नजर त्याच्या बायकोवरती पडली होती, अशोक खरातची, म्हणून त्यानं मोस्ट ऑफ स्पाय कॅमेरे बसवलेले होते. मग रोजचं जे पण काय होत होतं ते सगळे फुटेज तो घेत होता आणि फुटेज घेता घेता त्याच्या विचार मनात काय आला कोण जाणे. त्याला कदाचित लालच हा एक प्रकार असू शकतो. त्यातलं एक फुटेज एका महिलेला पाठवलं गेलं. ती महिला घाबरली, हतबल झाली. तिच्या घरच्यांना, तिच्या नवऱ्याला, तिच्या भावाला, तिच्या सासऱ्यांना विश्वासात घेतलं आणि सांगितलं गेलं की अशा पैशाची मागणी होते आणि तो मला ब्लॅकमेल करतोय. मग म्हणजे महिलेवरती पूर्णपणे विश्वास होता घरच्यांचा, कारण कदाचित ते मला औषध म्हणजे जे पण काय प्यायला दिलं होतं त्यावरती हा सगळा खेळ झाला होता आणि त्यामुळे कुठेतरी मला गुंगी आली. हे माझ्यासोबत कधी झालं हे मला माहीत नाही, असं त्या महिलेचं घरच्यांना सांगितलेलं स्टेटमेंट होतं. बरं, याबद्दल कोणी अधिक माहिती घेतली असेल नसेल मला नाही माहिती, पण मी जेव्हा पण व्हिडिओ शूट करते त्यावेळेला अधिकृत माहिती 100 व्हिडिओ माझ्याकडून पाहिले जातात, त्यावेळेला मोजकेच पॉईंट मी तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून व्हिडिओ असतील किंवा गुगल थ्रू मिळालेली माहिती असेल त्या सगळ्यांवरती मी बोलण्याचा प्रखर्षाने प्रयत्न करीत असते. मग त्या नितीन जाधव वरती पहिला गुन्हा दाखल झाला. गुन्हा अशोक खरात बद्दल नव्हता, गुन्हा होता नितीन जाधव बद्दल. मग ह्याची खुमखुम अशोक खरात पर्यंत पोहोचली की ह्या गोष्टी झालेल्या आहेत. मग त्यानं नाशिकच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केली की माझ्याबद्दल अफवा पसरवली जाते आहे आणि तो मी नाहीच आहे, चुकीचे व्हिडिओ समोर येत आहेत. तर नाशिकचे कर्तबगार जे पोलीस विभाग होता त्यांनी एक पूर्णपणे म्हणजे तो नितीन जाधव म्हणतो म्हणून तो व्हिडिओ खरा आहे किंवा हा अशोक खरात म्हणतो म्हणून ते व्हिडिओ फेक आहेत, त्यांनी ते व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबला पाठवले आणि त्याच्यानंतर असं आलं की इट इज ट्रू, ते व्हिडिओ खरंच आपल्या CCTVची क्लिप होती. मग आता काय करायचं? मग पोलिसांना कळलं की इथेच कुठेतरी पाणी मुरतंय आणि अशोक खरातच्या सोबत अजून कोण कोण जोडले गेले. मग पहिला पॉइंट असा झाला की त्या मुलाचा मोबाईल चेक करण्यात आला. त्याच्यामध्ये जवळजवळ 58 व्हिडिओज, अजून किती असतील माहीत नाही, ते त्याच्या मोबाईलमध्ये सापडले आणि काही फोटोज सापडले.
ह्या गोष्टींमुळं ह्या अशोक खराचा उलगडा झालेला आहे. मग अशोक खरात प्रकरणाला मग याच्यासोबत एवढा मोठा करण्यासाठी अजून कोण असू शकतं? तर आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा. महिला आयोगांबद्दल मी एक लॉंग व्हिडिओ मी बनवणार आहेच. कारण महिला आयोग कसा काय तिथे गेला, ह्या पण गोष्टी आहेत. अशोक खरात यांनी याच्याच माध्यमातून भरपूर प्रॉपर्टी साठवली आणि SIT तपासाअंतर्गत अनेक गोष्टींचा याबद्दल उलगडाही झालेला आहे. त्याच्या घरच्यांच्या, त्याच्या नातेवाईकांच्या नावावरती अनेक कोट्यावधींची प्रॉपर्टी आहे. मग कोट्यावधींची प्रॉपर्टी गोळा करण्यासाठी हा असं नेमका काय करत होता? महिलांनंतर फसवतच होता तो. पहिला गुन्हा किंवा पहिले आरोप हेच होते की तो स्त्रियांचे लैंगिक शोषण किंवा फसवणुकीचे आरोप त्याच्यावरती होते. पण SIT प्रकरणाअंतर्गत अशा अनेक गोष्टी बाहेर येताना आपल्याला दिसत आहेत. आणि याच्यात सोबत दीपक केसरकरांनी पण विधान केलेलं आहे की माझ्यासोबत 39 मंत्री आहेत, फक्त माझंच नाव घेता कामा नये. मग हे 39 मंत्री कोण आहेत? मुळात मुद्दा हा राहतो, आपल्या ह्या विज्ञानाच्या युगामध्ये, सायन्सच्या दुनियेमध्ये अशा भोंदू बाबांवरती विश्वास ठेवलाच कसा जातो? श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. आता तपासांतर्गत हेही लक्षात येतं की त्याने जवळजवळ 5 नरबळी घेतलेले आहेत. म्हणजे तो नागदेवतांना तो प्रसन्न करतो असं त्याचं विधान आहे. पण नागदेवतांना प्रसन्न करण्यासाठी तो नकली नागाचा वापर करत होता. रिमोट कंट्रोलनं तो त्याला कंट्रोल करत होता आणि लोक या गोष्टींना बळी पडले गेले. खरं बघायला गेलं तर जितकी अशोक खरात यांची चुकी आहे तितकेच प्रमाणात बहुतांशी स्त्रियांशी सुद्धा चुकी असावी असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण एकदा चुकी झाली, दोनदा चुकी झाली, तिसऱ्यांदा चुकीला माफी नसते. आणि त्यामुळं की 1-2 चुकीमधून माणूस सुधारतो. आणि जो अशोक खरात आपण म्हणतो त्याला स्वतःच भविष्य नीट बघता आलं नाही. त्याला माहिती होतं का अशा पद्धतीचा अंत माझा होणार आहे. मग तो बाबा कसला, बुवा कसला. तर याही गोष्टीवरती विचार करणं तितकंच गरजेचं आहे. ज्या भविष्य करणाऱ्या लोकांना स्वतःचा अंत कसा होणार आहे ते माहीत नाही, स्वतःचा मृत्यू कसा आहे ते माहीत नाही, आपला विनाश कसा आहे ते माहीत नाही, तर ते आपलं चांगलं कशावरून करणार? श्रद्धा ठेवा. एखाद्या गुरुवरती श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. कारण गुरु हाच आपला मार्गदर्शक असतो. त्यामुळे श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. अंधश्रद्धेच्या अधीन होऊन आपल्या आयुष्याची राखरांगोळी करण्याच्या पाठीमागे धावणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि स्वतःच्या हातानं स्वतःच आपण आपला विनाश करून घेतो आहोत. विनाशाखाली विपरीत बुद्धी कशाला म्हणतात ती याला म्हटली जाते. त्यामुळं सदसत विवेक बुद्धी जागृत ठेवून सगळ्या गोष्टींची पावलं टाकणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप पण नक्की द्या. हाय बाय सर्वांना. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत.